नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज मी बनवलेले आहे मस्त असे बर्फाचे गोळे. तर कोणी कोणी हे गोळे खाल्लेले आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त अशी 90चे किड्स जे आहेत त्यांच्या आठवणीतील ही एक मेमरी आहे, जी की मी आता दाखवत आहे, तुमच्यासोबत शेअर करत आहे ही रेसिपी. तर एकदम इझी आहे, मस्त असे गोळे. तर कोणी कोणी खाल्लेले आहेत नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे मी, साधारण नॉर्मल वॉटर आहे हे. आणि त्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर साखर तुम्हाला जसं गोड हवं असेल किंवा कमी गोड हवं असेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 लिंबू घेतलेला आहे, मस्त अशी टेस्ट येण्यासाठी, थोडीशी आंबट गोड अशी, त्यासाठी मी लिंबू ॲड केलेला आहे. कुणाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, काय हरकत नाही आहे. आणि हे जे गोळे आहेत ते खूप तुम्ही कलरमध्ये बनवू शकतात, खूप सारे फ्लेवरमध्ये बनवू शकतात, जसं की ऑरेंज आहे, कोका कोला आहे आणि जो रसना आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुम्ही बनवू शकता. त्यानंतर स्टिक घेतलेल्या आहेत मी, आईस्क्रीम स्टिक आहेत या, आणि या मी थोड्याशा पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवणार आहे, भिजवायच्या आहेत. आणि नंतर त्यामध्ये जे पाण्यात ठेवलेले मिश्रण आहे, साखर आणि पाणी, त्यामध्ये आपल्याला रोज इसेन्स आहे हा, तो त्यामध्ये मी ॲड करणार आहे. तर बघू शकता मस्त टाकलेला आहे मी त्यामध्ये. तर कैरीचा पण छान लागतो यामध्ये. मी हा रोज इसेन्स टाकलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहे. एकदम इझी रेसिपी आहे, लवकरात लवकर होते आणि एक म्हणजे हायजीन आहे. मस्त अशी घरी बनवलेली असली म्हणून ती एकदम स्वच्छ पाणी वगैरे सर्व यूज केलेलं आहे. आणि रेसिपी जी आहे ती झटपट होणारी आहे, हे बघा. आणि नंतर हे आपलं जे आहे रेडी झालेलं आहे. आता मी हे जे पेले घेतलेले आहे 4, त्यामध्ये बनवणार आहे. कुठच्याही प्रकारचे कप किंवा आईस क्यूब असं काही हे नाही ठेवलेलं आहे. हे बघा, यामध्ये ओतून घेणार आहे मी हे सर्व मिश्रण एक एक करून. 4-5 असे झालेले आहेत ते मस्त भरून घ्यायचे आहेत. आणि नंतर त्या ज्या स्टिक आहेत आपण ओल्या करून ठेवल्या होत्या ते त्यामध्ये ॲड करायच्या. स्टिक यासाठी ओल्या करायच्या आहे की आपण जेव्हा त्यामध्ये ठेवणार तर त्यावरती अशा वरती येऊ नये, तरंगू नये, त्यासाठी मी स्टिक ज्या आहेत त्या ओल्या करून घेतलेल्या आहे. बघू शकता मस्त अशा व्यवस्थित त्यामध्ये ठेवलेल्या आहे, बिलकुलही वरती येत नाही आहे. अशा प्रकारे जे आपले आहे गोळ्याचे जे बर्फ होण्यासाठी ते आपण ठेवणार आहे. आणि हे मी फ्रीजरला ठेवणार आहे साधारण रात्रभरासाठी. तर एक एक करून सर्व काढून ठेवून देते आहे. हे बघा, मस्त आमच्या गावामध्ये 1 रुपये 2 रुपयाला असे गोळे भेटत होते. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही हे खूप सारे खायचो आणि खूप एन्जॉय करायचो. तुम्ही पण बनवा आणि नक्की तुम्ही पण एन्जॉय कराल अशी रेसिपी आहे. हे बघा, मस्त आपले सेट झालेले आहे गोळे. आणि तुमच्या इकडे काय बोलत होते याला तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आम्ही तर गोळे बोलायचो. हे बघा, आपले गोळे जे आहे ते सेट झालेले आहे. आता मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं असं डीप करायचं आहे, जेणेकरून जे गोळा आहे एकदम हळूवार अलगद असा वरती येण्यासाठी आपल्याला ते पाण्यामध्ये थोडंसं असं थोडं फिरवून घ्यायचं आहे, बस. हे बघा, आता आपला गोळा जो आहे एकदम हलक्या हाताने वरती निघून येणार आहे. हे बघा, मस्त असं सेट झालेला आहे गोळा. आणि एवढा छान लागत होता, खरंच मला जुन्या आठवणी आहेत आमच्या गावच्या, त्या खूप म्हणजे एक्सप्रेस करता येत नाहीये, एवढे छान लागत होते. बघा, काढून घेतलेलं आहे आणि नंतर मस्त एन्जॉय केले आहे. माझ्या मुलीला पण आवडला आहे आणि मिस्टरांना पण. तर नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाहीये. मस्त भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.